हॅलो आई. कावेरी, अगं बाई फोन उचलत जा तू लवकर. सॉरी आई, अगं नाश्ता करत होतो ना सगळेजण, त्या गडबडीत होते. बोल ना, काय झालंय? काही झालं नाहीये. काकू, तू येताय की नाही? मोबाईलही नाहीये, नाहीतर फोन केला असता. अरे काय झालं? आलात तुम्ही? मला वाटलं तुम्ही येणारच नाही. का नाही येणार? नाही, तुम्हाला असं वाटूच शकतं ना, इतक्या रात्री आपण असं टेरेसवर भेटणं आपल्या परंपरेत बसत नाही. नाहीच बस. विषय असा आहे की लग्न आधी आपण दोघं रात्री एकांतात असे नाही भेटू शकत. चुकीचं आहे ते. त्यामुळे मी इथे तुमची होणारी बायको म्हणून नाही तर एम्प्लॉई म्हणून तुम्हाला भेटायला आले. सांगा सर, काय काम आहे? काम पटकन करते आणि जाऊन झोपते. आहे एक महत्वाचं काम. आपल्याला एक रिपोर्ट बनवायचा. रिपोर्ट बनवायचा आहे? हो, रिपोर्ट तयार करायचा. खूप महत्वाचं काम. ते आपल्याला ना काउंटिंग करायचं. काउंटिंग? हो. कसलं? वर बघा. वर कुठे? अहो, वर म्हणजे आकाशाकडे बघ आणि मला सांगा, आकाशात किती चांदणे आहेत आणि किती चंद्र आहेत ते मोजा आणि त्याचा एक रिपोर्ट बनवा. मोजायची काही गरज नाही. विषय असा आहे की आकाशात एकच चंद्र आहे आणि असंख्य चांदणे आहेत. आणि काय विचार काय तुमचा? चंद्रावर माहेरचा चहाचा कॅफे सुरू करायचा आहे का? हो, तसाच काहीसा विचार आहे माझा. म्हटलं आपली संस्कृती आणि परंपरा चंद्रावरही पोचवूया. इतर देशांनी त्यांचे झेंडे रोवलेत, आपणही आपली परंपरेचा झेंडा रोवूया. झाला माझं मोजून. विषय असा आहे की चांदण्या असंख्य आहेत पण चंद्र एकच. काकू, तुमचं ना काउंटिंग चुकतंय. मला तरी 2 चंद्र दिसत आहेत. 2? एक तो समोर आकाशात आणि दुसरा माझ्या समोर. तुमचं ना काहीतरीच असतं. किती वेड्यासारखं बडबडतोय ना आपण. मला आयुष्यभरासाठी हवं. लग्न होईपर्यंत आपण हा चंद्र बघायचा आहे. ठीक आहे, चालेल, बघूया. हाच चंद्र बघूया. हा. हम्म.
पण एक सांगू, मी कधी विचारही केला नाही ची मुलगी माझ्या गाडीला आडवी आली, जिच्यासोबत मी भांडलो, तिच्यासोबत असं बसून चांदण्या बघत मी कधी रोमॅन्टिक गप्पा मारे. नियतीचे खेळ असतात, गंमतच वाटते मला. नियतीने आपल्या पुढे काय वाढवून ठेवलंय हे आपल्याला माहितही नसतं. त्यामुळे हे असे सुखद धक्के बसतात कधी कधी. पण काकू, यापुढे आपलं आयुष्य आपण प्लॅन करायचं. आपण आपल्या हातात नसतं होते. का नसतं? मी ठरवलंय यापुढे आयुष्यभर रोज रात्री तुमच्या सोबत असं टेरेसवर बसून चांदणे मोजायचे आणि सकाळी उशिरा उठायचं. पण सकाळी सकाळी तुमच्या हातचा गोड चहा प्यायचा आणि दिवसाची सुरुवात छान करायची. मिळणार नाही. काय चाललंय तुमचं? मी इतक्या छान रोमॅन्टिक गप्पा मारतोय आणि तुम्ही मूड ऑफ का करताय माझा? सॉरी हा, बोला. पण खरंच का, त्यापुढे मला आयुष्य तुमच्याप्रमाणे जगायचंय, तुमच्यासाठी जगायचंय, तुमच्या आवडीने जगायचंय. मी खूप काही प्लॅन केलंय आपल्या आयुष्यासाठी. मी नेहमी तुम्हाला सुखात ठेव, आनंदात ठेव, सगळं काही करेन तुमच्यासाठी. तुम्हाला आठवते आपली पहिली भेट? माझ्या गाडी समोर आला होता तुम्ही. तेव्हा विचारही केला नव्हता. विचार काय, विचार डोक्यात लांब लांब पर्यंत आला नव्हता. पुढे जाऊन त्याच व्यक्तीसोबत मी छान असं टेरेसवर बसून आकाशाकडे बघून चांदण्या बघत रोमॅन्टिक गप्पा मारे. कसा होता ना आधीचा राजवर? छान, कशाचीच पर्वा नाही. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि खऱ्या अर्थाने मला आयुष्याचा अर्थ कळला. मला हव्या आहात, आयुष्यभरासाठी हव्या. हो, बोला काहीतरी. मी एकटाच गप्पा मारतोय, एकटाच बोलतोय. कावेरी, 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 कावेरी. वहिनी, काय झालं? एवढं मोठमोठ्याने का मारते कावेरीला? अरे कावेरी कुठेच दिसत नाहीये. मी किचन मध्ये बघितलं, बाहेर पाहिलं, कुठेच ती. कुठे गेली असेल एकदम ही? अहो काकी, ती काय लहान बाळ आहे का एवढं पॅनिक व्हायला? अगं सगळीकडे शोधलं मी, किचन मध्ये पण बघितलं, कुठेच नाहीये ती. अहो मग तिला एक कॉल करून बघा. अरे मी तिला कॉल सुद्धा केला, तिचा फोन तिकडेच माझ्याच खोलीमध्ये. कुठे गेली असेल ही मुलगी, काय मला कळत नाहीये रे. वहिनी वहिनी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सानिया,
बघ कावेरीला बघ कुठे आहे ती. शोध. मी बघते काकी. हा, मी बघते. कावेरी, 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 कावेरी. राज्यवर्धन संकटात सापडला म्हणून पळून तर नसेल ना गेली तुमची कावेरी? म्हणजे प्रेम सगळं दाखवायला असतो. तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवून ही प्रेमाची नाटकं केली असती. बहिणी, एक काम करूया, आताच सगळी कपाट तिजोऱ्या आपण चेक करूया. नाही तर नंतर कळायचं ही कावेरी सगळं सोनं नाणं पैसा अडकं घेऊन पळून. तुला मी निक्षून बजावून सांगितलं होतं, कावेरी बद्दल बोलताना 100 वेळा विचार करून बोल. तरी सुद्धा तोंड उघडलंस असतं तू. वहिनी, मी सगळं गमतीत बोलले. एक अक्षर बोलू नकोस तू. तुझा स्वभाव काय बदलला नाही अक्षर. काकी, या कावेरी सापडली. या बघा काय करते ती. या 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 या. हे बघा. म्हणजे माझी झोप उडवून हे दोघं इथे झोपले. राज, सॉरी मी राज, काय रे? ए, आई काय? ते हा मी चंद्र बघायला आलो होतो रात्री. गप्पा मारता मारता कधी झोप लागली कळलंच नाही आम्हाला. हो, आम्ही फक्त चंद्रच बघितला, बाकी काही नाही. आम्ही कुठे काय म्हणालो बाकी काही केलं म्हणून. बरं झाला ना चंद्र बघून? आता चला आवरा, ऑफिसला जायचंय आपल्याला. असू द्या वैदी. आता सूर्य बघायचा असेल, सूर्योदय, मग सूर्यास्त, मग परत चंद्रोदय. काम काय होत राहतील हो. चला आवरा. एक तू चल गं. तुमच्यामुळे झालंय हे सगळं. कशाला हट्ट धरला चंद्र बघायचा? बघा आता काय झालंय ते. हो पण काकू, हो ऐका. गौरे, गौरे चल लवकर, निघायचंय ना आपल्याला. ए गौरे. अहो, गौरी गेली कॉलेजला. गेली? हो. ग अशी कशी काय गेली ती? मला जायचं होतं ना तिच्या कॉलेजमध्ये. तिच्या शिक्षकांनी बोलावलंय ना मला. मग आता ठीक आहे, माझा मीच जातो आणि येतो भेटून. अहो, नाही नका जाऊ तुम्ही आता. का मग? पण ना मगाशी गौरीचा फोन येऊन गेला. ज्या मॅडमने तुम्हाला बोलवलं होतं ना, त्याच आज कॉलेजमध्ये आल्या नाहीये. तू तात्यांना काही तू कॉलेजमध्ये पाठवू नकोस. मग आता काय करायचं? त्या मॅडमच आल्या नाहीत ना, मग आपण काय करणार? सगळा दिवस फुकट घालवला माझा. त्यापेक्षा मुंबईत गेलो असतो ना तर कावेरीच्या लग्नाची बोलणी तरी झाली असती माझी. ते काही नाही, मी दुपारी जेवतो आणि निघतो. म्हणजे रात्रीपर्यंत पोहोचेन मी तिकडे. अहो, तुम्ही दुपारी निघणार, मग रात्री पोहोचणार, मग जाऊन बोलणार कधी? ऐका, मी काय म्हणते,
त्यापेक्षा उद्याच जा ना. नाहीतर हे बघा, रात्री निघा म्हणजे उद्या पोहोचाल. सुलभे अगं काय झालंय तुला? काल रात्री निघत होतो तर म्हणालीस रात्री निघू नका, आता दिवसा निघतोय तर म्हणतेस रात्री निघा. अगं काय चाललंय काय तुझं? जाऊ दे, मी दुपारी निघतोय. मी टपरीवर जाऊन येतो, दुपारी जेवतो आणि निघतो, म्हणजे रात्रीपर्यंत पोहोचेन मी मुंबईत. हा वा, किती छान पूजा केलीस ग कावेरी. मन अगदी प्रसन्न झालं. बरं चला, आपल्या तिघांनी ऑफिसमध्ये मीटिंग आहे, नाश्ता करूया आणि निघूया. हं? मी आलेच. हं? काय आज काय मेन्यू? तुम्हाला काय करायचंय मी आणून देईन ना तेव्हा बघ, आणि जा तुम्ही इथून. असं काय करताय? माझ्याच घरात येऊन मलाच काय हकलताय? हकलत नाही हो मी तुम्हाला. मग तुमचं आता इथे काही काम आहे का सांगा मला? हो नाही ना, मग इथे माझ्या मागे असे सतत नका फिरू. बाहेर जाऊन बसा. तुम्हाला काही हवं झालं तर मला तिथून सांगा, मी आणून देते, पण माझ्या मागे सतत फिरत नका राहू. सकाळी जा तुम्ही बाहेर जाऊन बसा. अशी चिडचिड नका ना करू. मग तुम्ही तसं चिडायला लावू नका. मग तुम्ही बाहेर जाऊन बसा तुम्ही. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग बाळा. आज काय ब्रेकफास्टला? आजकाल डायनिंग टेबलची ओढ वाढायला लागली. तुला कसली ओढ लागली ना ते चांगलं कळलंय हं मला. साम्या, अगं ती कावेरी बिचारी एकटी काम करते आज, जा मदत कर जा तिला. नको नको, केलंय मी सगळं. वाढू का मॅडम? काय काय करलंय आपलं? घरी काय बोलायचं? वाढू का मावशी? आजकाल खूपच कौतुक होतंय कोणाचं तरी. मग कौतुक करण्यासारखीच आहे माझी सून. अरे सावकाश सावकाश. अरे, सावकाश. सावकाश, बस. काय रे बाळा, का आज बाहेर डॉक्टरकडे जायचंय का आपल्याला? नाही काकी, मी बरा आहे आता. मी आज ऑफिसला येतो. ऑफिसला? अरे काळजी नको करू सावित्र्य, आता कावेरी आली आहे, राज आहे माझ्या बरोबर. तू आधी छान विश्रांती घे, बरा हो, मग ऑफिसला यायला लाग. काकी अगं, हो तेच ना काकी, कालपासून मी आदित्यला हेच समजवतेय, पण तो ऐकतच नाहीये. प्लीज तुम्ही समजवा ना त्याला. सानिया ऐक ना, आता सध्या मला कोणीही काहीच समजवण्याच्या भानगडीत पडून कळलं, आणि माझं ठरलंय काकी, मी आजपासून ऑफिसला येतो. अरे पण आदित्य गरजच नाही. नादिया, एक बर, तू आधी खा बरं. मग कावेरीने मस्त उपमा केलाय, आपण नंतर बोलू. घे. आईचा फोन. मी आले का? कावेरीने केलाय. हॅलो आई. कावेरी, अगं बाई फोन उचलत जा तू लवकर. सॉरी आई, अगं नाश्ता करत होतो ना सगळेजण, त्या गडबडीत होते. बोल ना, काय झालंय? काही झालं नाहीये, पण इथे तुझ्या तात्यांना अजून थोपवून ठेवणं ना कठीण झालं. ते दुपारीच निघायचं म्हणतायत. काय? नाही 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 आई नको.
तात्या आत्ता इथे आले ना तर खूप प्रॉब्लेम होतील. कावेरी अगं पण तू तिकडे काय झालंय ते पण सांगत नाहीयेस. मग आम्ही कसं थोपवून धरणार होतो तिथे त्यांना? कावेरी अगं तिकडे असं काय झालंय मला तरी सांगशील का? सांगते आई. विषय असा आहे ना की रत्नमाला मॅडमवर खंडणीसाठी हल्ले झाले होते ना, ते हल्ले करणारा माणूस सापडलाय. अगं मग चांगलंच आहे की, संकट टळलं म्हणायचं. अगं हो, पण त्या माणसाने पोलिसांना काय सांगितलं माहितीये का तुला? त्या माणसाने पोलिसांना सांगितलंय की हे सगळं त्याला राजवर्धन सरांनी करायला सांगितलं होतं. काय? हो. अगं पण ते असं का करतील? तेच ना ग, हे आपण समजू शकतो पण पोलीस नाही ना ऐकून घेणार. इतर कुठल्याही कारणाने चौकशीसाठी परत परत कधीही पोलीस घरी येऊ शकतात. आणि तात्या इथे आलेले असताना त्यांनी जर हे सगळं बघितलं ना तर त्यांचा परत राजवर्धन सरांवरचा विश्वास उडेल आई, आणि ते नको व्हायला तसं. म्हणून तू एवढ्यात नको पाठवू त्यांना. अगं पण आई अगं प्लीज, हे बघ 2-3 दिवसात तरी हे प्रकरण निस्तरेल, मग मी तुला सांगेन, मग तू तात्यांना इथे पाठव. हा कावेरी अगं पण असं मी कसं थोपवून ठेवू त्यांना? प्लीज आई, तू काहीतरी कर. बर, मी माझ्या बाजूने काय ते प्रयत्न करते. बाय, पण तू काळजी घे. हा हो हो, तुम्ही पण काळजी घ्या.